समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. इराण आणि इस्रायल दरम्यानचा संघर्ष आज 7व्या दिवशीही सुरू आहे. इराण शरणागती पत्करणार नाही असा इशारा देत इराणनं इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केला आहे, ज्यात 40 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे याची किंमत इराणला चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. इराणची सर्वच्या सर्व आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करू असा निर्धार नेतन्याहू यांनी व्यक्त केला आहे. इराणमध्ये अण्वस्त्र असणं जगासाठी आणि इस्रायलसाठी धोकादायक आहे असं सांगत तो धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक होणार आहे. इराण, चीन, पाकिस्तान आणि रशियाच्या मागणीवरून ही बैठक होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल इराणमधील तणाव त्वरित कमी करण्याचं आणि युद्धबंदीचं आवाहन केलं आहे. कोणत्याही अतिरिक्त लष्करी हस्तक्षेपाचे संपूर्ण प्रदेशावर तसंच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेवर मोठे परिणाम होऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या